फक्त एका गुणामुळे हजारो उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न तुटले आहे. महाराष्ट्र टीईटी निकालावर आता मोठा वाद सुद्धा पेटलेला आहे. मुख्य बातमी म्हणजे अशी की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी चा निकाल हा जाहीर केला आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे अशी की अवघे 10% उमेदवार हे उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक होते 83 गुण म्हणजेच 55%. पण 1,500 ते 2,000 उमेदवार फक्त आणि फक्त एका गुणाने म्हणजेच 0.33% अनुत्तीर्ण झालेले आहेत. हे उमेदवार म्हणतात आम्ही शिक्षक आहोत, वर्षानुवर्ष शिकवत आहोत आणि आज फक्त एका गुणामुळे आमचं भविष्य अडचणीत आलं आहे. यापूर्वी अनेक वेळा काटांवरील उमेदवारांना 1 गुण वाढवून दिला गेला होता. मग यावेळी का नाही अशी ठाम मागणी आता परीक्षा परिषदेकडे केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष मागील रेकॉर्ड तपासून अंतिम निर्णय घेणार आहेत. एका गुणाने अनुत्तीर्ण झालेल्यांची मागणी आम्ही तपासत आहोत. या आधीचे निर्णय पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदकडनं कळवण्यात आलं आहे. जून महिन्यामध्ये पुन्हा टीईटी परीक्षा होणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 5 ते 6 संधी मिळणार आहेत आणि अंतिम मुदत ही 30 जुलै 2027 ही असणार आहे. आता प्रश्न एकच आहे की एका गुणासाठी शिक्षकांना न्याय मिळणार का, की त्यांना पुन्हा परीक्षेच्या फेऱ्यात अडकावं लागणार? तुमचं मत हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. शिक्षक आणि उमेदवारापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.